चला या सागर आमच्या समेत जोडले गेलेत. सागरला आपण देऊयात प्लेअर ऑफ द मॅच पारितोषिक. आणि सन्माननीय सुदामजी शेलार साहेबांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते आपण सागरला हे प्लेअर ऑफ द मॅच पारितोषिक सन्मानित करायचं आहे. चांगला खेळ राहिला सागरचा. बॅटिंगवरती खूप चांगला परफॉर्मन्स. सुरुवातीपासून पहिल्या षटकामध्ये त्याने 3 चौकार जोडले, त्यानंतर लगातारचे 3 चौकार जोडले होते आणि त्यानंतर पाहिलं तर बॉलिंग देखील चांगली केली. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. टीम बोरपाडा आणि अनगाव संघ आपले बॅटर्स तयार करायचे आहेत. चला बघा, आजचा मेगा फायनलचा दिवस आहे. आज शेड्यूल भरपूर मोठा आहे, कारण की 9 मॅच आपण या आपल्या लीग स्टेबल मधल्या कंप्लीट करणार आहोत आजच्या पोल मधल्या. आणि त्यानंतर आपल्याला 2 सेमीफायनल्स आणि 1 फायनल, त्यात 3 एक्स्ट्रा, म्हणजे टोटल 10, 11 आणि 12 मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत आज टोटल. सो विनंती करेन की आजचा शेड्यूल भरपूर मोठा आहे. सो या फास्ट वेळ वाचवायचा प्रयत्न करा. टीम अनगाव आपले बॅटर्स पाठवा. चला बॅटर्स या. टीम अनगाव. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. पप्पू 11 नांदेडने प्रेझेंट बाय लेट रोहिदास पाटील मेमोरियल ट्रॉफी 2025 द अनिकेत शेलार शो. आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आजचा मेगा फायनलचा दिवस, 3 दिवस स्पर्धा ही खूप चांगल्या पद्धतीने कंप्लीट झाली आहे. 4था दिवस आजच्या दिवसामध्ये आपण ज्युनियरचे संघ पाहतोय. अनगावच्या अगेन्स्ट आपण टीम एनआर बोरपाडा बी संघ हे 2 लढताना पाहतोय. ओपनिंग पॅस मध्ये जर पाहिलं तर स्ट्रायकर एंड वरती प्रफुल आहेत, नॉन स्ट्रायकर एंड वरती जितेन डिंगोरे आणि बॉलिंग ट्रॅक वरती यश डोंगरे तयार होतोय. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे. चला वेळ वाचवायचा प्रयत्न करा. मी तुम्हाला वारंवार विनंती करतोय. 10 मिनिटांमध्ये 2 षटकं तुम्हाला एनी हाऊ कंप्लीट करायचीच आहेत.
यश तांदले बॉलिंग ट्रॅकवर शतक क्रमांक घेऊन तयार होतोय. पहिलं व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी, पहिला बॉल ऑप्शनचा बाहेर होता, कट करायचा प्रयत्न केलाय. रोहन होते तिकडे पण बॉल चाललाय तडमानला सीमारेषेच्या जवळ आणि त्यानंतर सीमारेषेच्या पलीकडे. पहिलाच बॉल वरती येतोय, चौकार. कॅल्क्युलेटेड फटका पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही जरूर पाहिला असेल. ऑप्शनचा बाहेर होता, टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली आणि हलकासा कट केला बॉलला. रोहन होते तिकडे पण बॉल हुलकावणी देत निघून गेला तडमानला. 4 धावेंकरिता चौकारांनी खातं उघडलंय. स्टार्ट चांगला मिळालाय. बॅकफुट लागेल, स्क्वेअरला खेळलेत आता आणि आणखी एक चांगला फटका हुक केलं इकडनं, दूरवरनं खेळले आणि अजून एक फटका चांगला. स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये अजून 4. या आधी थर्ड मॅन, आता स्क्वेअर लेग. लगातार 2 चेंडूमध्ये 2 चौकार आलेत. थोडा प्रश्नात असेल आता गोलंदाज यश, आणि पहिल्या 2 बॉल वरती 2 चौकार आलेत. पॉवर प्लेचं शतक हाताळतायत, त्यामुळे ठाऊक आहे त्यांना देखील. चांगली बॅटिंग चालू आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा इथे हुक केलाय आणि यावेळेस 4 नाही तर यावेळेस मिळतील धावा 6. अंपायरचे दोन्ही हात वरती. षटकाराने हा तिसरा बॉल समाप्त. ऋषिकेश पाटील कडनं प्रत्येक षटकारासाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. षटकार हॅट्रिक करिता हवेत खेळलेत मिस टाइम स्ट्रोक आहे. जितेन डिंगोरे करिता पारितोषिक जरूर होता पण जितेन डिंगोरे आता अगदी 0 वरती माघारी परततायत. फटका फसला आणि त्यानंतर विकेट. हा पहिला धक्का. फटका आपण पाहिला असेल. गुडलेन स्पॉट वरती टप्पा पडल्यानंतर बॉलने उसळी फार जास्त घेतली होती आणि ती बॅट ना, त्या बॅटचा स्टिकरला बॉल लागला, वर बॉल लागला. त्याच्यामुळे डिस्टन्स कव्हर नाही झालं पण उंची मिळाली, जाग्यावर बॉल गेला आणि त्यानंतर एका विकेटच्या नुकसानवरती 15 धावा फलकावरती आहेत. सुरुवात प्रफुल्लने तर चांगली केली होती. 4 चेंडूमध्ये 15 धावा त्याने बनवलेला, पण त्यानंतर जितेनचा विकेट आलाय. अंतिम बॉल. मोठा फटका खेळायचा होता, प्ले आणि मिस, पण अंपायरचा इशारा काय येतोय की लेगसमला सोडून जाणारा हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव आहे. हो जरूर, चांगलं डिसिजन आहे. वाईट साठी रिव्ह्यू नाही आहे आणि मी म्हणेन की अंपायरचा डिसिजन देखील योग्य होता. टप्पा पडल्यावर टर्न देखील झाला बॉल, त्यामुळे लेगसम सोडून जाणारा हा बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव देऊन जाईल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव फलकावरती धाव वाढतीये देखील. धावा जाऊन पोहोचतात त्या 16 आकड्यावरती. दरम्यान सन्माननीय स्वप्नीलजी सुतार साहेब महाराष्ट्र पोलीस कार्यरत आहेत. त्यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं. मोस्ट वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. अंपायर्स रिव्ह्यू आहे का वाईट साठी? ओके फाईन.
अँड इट इज अ वाईड बॉल. आता धावफलकावरती धावा जर पाहिला तर षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 16. एका षटकाचा खेळ समाप्त झाला आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आपण 16 पाहतोय. षटक कंप्लीट झालंय पहिलं. पॉवर प्लेचं जे षटक होतं थोडं महागडं गेलं. यश महागडे ठरले कारण की या षटकामध्ये जर पाहिलं तर 2 चौकार 1 सिक्स आला, 1 विकेट जरूर आला, पण बॅटिंग पॉवरफुल तुम्हाला दिसली. आता षटक क्रमांक दुसरा आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्याकरिता रोहन आणलं गेलंय बॉलिंग ट्रॅकवरती. स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय प्रफुल्ल आहेत, मिलिंद आले त्याची साथ देण्याकरिता. क्रमांक 3 वर मिलिंद एक चेंडू फेस केला, कुठल्या प्रकारची धाव नाही बनवलेली त्याने. आणि त्यानंतर प्रफुल्ल मिलिंदची जोडी सध्या मैदानामध्ये. पण प्रफुल्लचं कौतुक करावं लागेल, खूप चांगला स्टार्ट त्याने मिळवून दिला होता. 2 चौकार आणि हे दोन्ही चौकार जे आहेत ते बॅरेटनुसार खेळले. चेंडूची लेंथ लाईन परखून खेळलेत. असं नाही की अंदाधुंदी फटकेबाजी नाही आहे, क्वालिटी खेळ दिसलाय त्याच्याकडनं आपल्याला आतापर्यंत. पण आता एक स्लो मीडियम फास्टर बॉलर परतला आणि आता फास्टर बॉलर आता बॉलिंग ट्रॅकवरती रोहन आणलाय जो वेगवान बॉलिंग हाताळू शकतो. खरं तर यशची बॉलिंगचा विचार केला तर यशकडे दोन्ही वळण आहेत. तो लेग कटर बॉलही टाकतो किंवा ऑफ कटर बॉलही टाकतो. मध्ये तो फास्ट बॉल, मध्ये स्लो बॉल, व्हेरिएशनने गोलंदाजी करत असतो यश. पण त्याच्या अगेन्स्ट जर धावा आला त्यामुळे यशला तुम्ही पहिल्या षटकामध्ये पाहत असता. पण आता डिपार्टमेंटकडे फास्ट बॉलर आहेत त्यामुळे हे चेंजेस आणि बॉलिंग ऑप्शन भरपूर आहेत. बोरपाडा संघाकडे जर पाहिले तर तुम्हाला बॉलिंग ऑप्शन मध्ये 3 ते 4 या 5 खेळाडू देखील दिसतील जे बॉलिंग टाकू शकतात. पण आता गरज आहे विकेटची आणि वेगवान गोलंदाजाची गरज आहे, त्यामुळे रोहनला बॉलिंगवरती आणलाय. कारण की मीडियम पेसरला प्रफुल्लने खूप चांगल्या पद्धतीने खेळल्यात. रोहनचा बॉल ऑप्शनचा बाहेर टप्पा पडला, थोडा खाली राहिला आणि त्यानंतर निघून गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. अक्षर रिप्ले मध्ये पहा, हा पहा टप्पा पडल्यानंतर कट करायचा प्रयत्न होता, दूरवरनं खेळायचा प्रयत्न केला आणि त्यानंतर या डॉट बॉलची समाप्ती. आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आपण धावा पाहतोय, त्यामध्ये स्थगिती पाहताना 16 आकड्यावरती 1 विकेटच्या नुकसानवर. बॉल तयार, ऑन साइडला खेळायचं आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेगला बॉल आहे, उचलला जाईल आणि फेकी करेपर्यंत एक सिंगल असेल, एकापेक्षा अधिक काही नाही. आणि एका धावेच्या मदतीनं 17-17 आकड्यावरती धावा जाऊन पोहोचतात एका विकेटच्या नुकसानवरती. आणि संतोषी माता अनगाव संघ जिथे बॅटिंग करतायत. पहिल्या डावाचा खेळ सध्या तरी चालू आहे आणि पहिल्या डावाच्या खेळामध्ये आतापर्यंत धाव फलकावरती आपण धावा पाहतोय. 2 चेंडू फेकून झाले दुसऱ्या षटकातील आणि 17 धावा फलकावरती जोडला गेला. पहिला विकेट तर गेला, 5व्या बॉलवरती आपण पहिला विकेट जाताना जितेन डिंगोरेला पाहिलं. फार मोठा धक्का होता कारण की प्रमुख खेळाडू आहे जितेन, पण त्याची जागा प्रफुल्लने अगदी बरोबर घेतली आहे. रोहन पुन्हा तयार, पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट. तिथे पुल केल्या बॉलला, गॅप मध्ये बॉल आहे आणि एका टप्प्याखेरीज बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणखी 4, अजून एक चौकार. चार धावा आलात फलकावरती. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅक वरती पुढचा बॉल. इथे पहा फुल टॉस होता, ऑन साइडला खेळायचा प्रयत्न केला, मिड विकेटला बॉल
आणि त्यानंतर फेकी करेपर्यंत एक सिंगल बनवली गेली आणि एका सिंगलच्या मदतीने धाव फलकावरती धावा वाढतात देखील. धावा जाऊन पोहोचला गेला 22. बोला तयार होता. 5 चेंडू फेकून झाले. 26 वरती एक अशी परिस्थिती आहे आतापर्यंत. एका चांगल्या पोझिशन मध्ये 14चा करंट रन रेटने धाव फलकावरती आतापर्यंत बनवलात आणि त्याच्याचमुळे धाव फलकावरती आतापर्यंत बघा जाऊन पोहोचला 26, ज्यामध्ये 20 धावा तर प्रफुल्लच्या बॅटमधून आल्या. अवघ्या 7 बॉल मध्ये गोलंदाज रोहन पुन्हा एकदा तयार होता. ओहो, इथे पहा मोठा फटका घ्यायचा आहे समोरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक तिथे कलेक्ट करतील आता आणि धक्का फार मोठा आहे. अजून एक विकेट. वन मोर विकेट डाऊन. फलंदाज होईल बाद. चला वळूयात मॅच कडे पुन्हा एकदा. 26 वरती 2 अशी परिस्थिती आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. षटक क्रमांक 30 प्रगती पथावरती आहे. पॉल तयार होत आहे. पहिला बॉल इथे पहा पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला खेळलेत. बॉल चालला पाठीमागे आणि मग अंपायर साठी दिसून येतोय धावा 4. आणखी एक चौकार. आणि चौकाराच्या मदतीनं 30 या आकड्यावरती धावा जाऊन पोहोचला. 3 षटकांची मॅच आहे. 35, 40, 45 असं टोटल तुम्हाला दिसेल. पण प्रफुल्लचा विकेट जिथून गेलाय ना मैदानाच्या बाहेर प्रफुल्ल परतले. थोडासा का होईना पण धावांच्या गतीला ओढ लागेल तुम्हाला असं दिसेल. 5 ते 10 धावांचा इम्पॅक्ट जरूर कमी पडेल. हा प्रफुल्ल त्या पद्धतीने बॅटिंग करत होता. टप्पा पडला आहे. यावेळेस उसळी घेतली आणि बॉल निघून गेला रक्षकाच्या हातामध्ये. अजून एक डॉट बॉल येतोय. आतापर्यंत निखिलने पहा टोटल चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 2 आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा 30 आहेत 2 विकेटच्या नुकसानवर. चला टॉस साठी या नेक्स्ट मॅच. साईदेव प्रतिष्ठान साईगाव. ओ इथे पहा पुन्हा एकदा फाईन खेळलेत यावेळेस आणि बॉल चाललाय बॉन्ड लाईनच्या पलीकडे. अनादर 4.
प्रतिष्ठान साईगाव आणि पालाखने संघ, जनुमान पालाखने या दोन्ही संघांचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग त्वरित करायची आहे. आणखी एक चौकार आला आणि या चौकाराच्या मदतीने धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचला 34 34 आकडावरती. बॉडीला टर्न पहा किती लवकर केलं होतं, शफल थोडंसं केलेलं, बाहेर निघालेलं आणि त्यानंतर फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये 4 जोडल्या. आता मोठा फटका खेळायचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगचे तिथे पोहोचतील आणि कॅच केली जाईल कंप्लीट. धक्का बसताना फलंदाज बाद. विकेट आला आणि विकेटच्या मदतीनं 3 विकेटच्या नुकसानवरती 34 धावा तर फलकावरती आपण पाहतोय. 4 चेंडू फेकून झालेत, अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या डावातील पहिलं षटक आपण पाहिलं यश, मग रोहनला आणलं, यावेळेस आता आपण निखिलला पाहतोय. पपुलर नांदेडने आयोजित आपण स्वर्गीय रोहिदास पाडे स्मृती चषक 2025 हे फॉर्मॅट पाहतोय. पुढे बॉल टाकलेला, पॉपिंग क्रीज मध्ये होता बॉल, योग्य त्या वेगाने आणि योग्य त्या टप्प्यावरती चेंडू पाहायला मिळाला. बॅटची एक हलकी कडा आणि एका सिंगलच्या मदतीने धाव फलकावरती धाव देखील जाऊन पोहोचला 35 35 आकड्यावरती. मागच्या मॅच मध्ये 35 धावांचा इझिली चेस डाऊन केलं होतं. यावेळेस मी म्हणेन की 40+ तरी ऍटलीस्ट धावा पाहिजेत. आता शेवटच्या अंतिम बॉलवरती एखादा मोठा फटका आला तर ते बनवू शकतं. लोवाफुल टॉस होता, बॅटवरती तितक्या चांगल्या पद्धतीने तर नाही आला, स्वीप करायचा प्रयत्न होता. एक धाव बनवल्या, फेकी तोडी, वाईडिश रनआउटची संधी देखील एक जमेल आणि 1+ रनआउट. एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचला 36 36 विजयासाठी 37 धावेंचा 1 असेल. चला याच करूयात आपण टॉस. साईदेवा प्रतिष्ठान साईगाव आणि जय हनुमान पालाखने या दोन्ही टीमच्या कॅप्टनना मी विनंती करतोय की आपण नाणेफेकीच्या कक्षामध्ये जोडा. आपण करणार आहोत टॉस. पर्यंत 2 स्पर्धा तुम्ही खेळले, कसा राहिलाय आणि या स्पर्धेमध्ये कशा प्रकारे खेळायचा प्रयत्न असेल? कमबॅक तर करायला लागेल. खूप खराब परफॉर्मन्स झाला आहे, बघूया.
ॲज अ कॅप्टन, ॲज अ टीमचा मेन प्लेअर म्हणून स्वतःवरती किती जिम्मेदारी असेल आणि स्वतःचा खेळ किती इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करशील आणि संघाचा कोणत्या असा खेळाडूकडनं तू जास्त एक्सपेक्टेशन ठेवतोय? अपेक्षा सर्वांकडून असेल. स्वतःबद्दल काय म्हणायचा प्रयत्न असेल? मी पण माझे 100% देईन. नक्की शुभेच्छा देऊयात आपण साईनाथला देखील. तर नाणेफेकीची कक्षाकडनं रिझल्ट आलाय. टीम पालखने वॉन द टॉस अँड दे सिलेक्टेड बॅट फर्स्ट. कालच आपण या गोष्टीची चर्चा केली होती की बघा काही असे संघ आहेत की ते टॉस जिंकल्यानंतर सर्वप्रथमतः बॅटिंग करणं पसंत करतात, कारण की समोरच्या संघावरती सुरुवातीला बॅटिंग करून सुरुवातीच्या घडीला एक प्रेशर टाकायचा प्रयत्न असतो. कोलिवली संघाला देखील आपण तशाच प्रकारचं डिसिजन घेताना पाहतोय. पण ॲज युज्युअल जर नॉर्मली जर पाहिलं तर अनेकदा लिमिटेड ओव्हर्समध्ये सर्वप्रथमतः फिल्डिंग डिसाईड करताना आपण अनेकदा पाहतोय. पण प्रत्येक संघाच्या एक वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज असतात, वेगळे प्लॅनिंग्स असतात. सो त्याच्यावरती ते खेळत असतात आणि तेच पाहायला मिळतं. कोलिवली संघाला देखील आपण काल पाहिलं की टॉस जेव्हा जेव्हा जिंकले तेव्हा तेव्हा त्याने बॅटिंग पसंती केली. आता पालखने संघाला देखील हा डिसिजन घेताना पाहतोय. एनिवेज चला पुन्हा एकदा मॅचमध्ये जाऊयात. स्वर्गीय रोहिदास पाटील स्मृतिचषक 2025 अनिकेत शेलार शो आपण पाहतोय आणि जमलेल्या सगळ्या क्रीडा रसिकांचं पुनश्च एकदा या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. आमचे मनीष दादा देखील इथपर्यंत पोहोचलेत. अनिकेत दादाने देखील आमच्या व्यासपीठावरती गेल्या 4 दिवसापासून खूप सारी मेहनत करताना पाहतोय. ओपनिंग पेअर्स मध्ये आघाडीची पारंपरिक जोडी निकेतन आहेत स्ट्रायकर एंड वरती आणि नॉन स्ट्रायकर एंड वरती नीरज. चला वेळ वाचवायचा प्रयत्न करा. बॉलिंग ट्रॅक वरती बॉल तयार. 37 चव्हाण. ओ पहिला बॉल टोला लागलाय. फार जास्त कनेक्शन चांगलं नव्हतं, पण जितकं कनेक्शन होतं तितकं डिस्टन्स दिलं आणि जितकं डिस्टन्सची गरज होती तितकं मिळालंय. पहिल्या बॉल वरती आला 6. पहिल्या बॉलवरती बॉलला पाठवलं ते म्हणजेच मिड विकेटचा पलीकडे चांगला फटका. या बॅटर स्वतःच्या ताकदीवरती विश्वास ठेवतोय. टायमिंग फार कमी पण ताकद फार जास्त झोकून खेळायचा प्रयत्न करतो ऑलवेज. आणि त्याला तुम्ही अशा प्रकारे संधी दिली तर मग तो मोठे फटके दाखवेल. मिड ऑन ला बॉल. फेकी गरजेची होती, क्विक फेकी तिथे गरजेची होती, पण एक धाव त्या फळकावरती बनवली आणि एका धावेच्या मदतीने धाव फळकावरती धावा जाऊन पोहोचतात. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 7 आकडावरती 37 धावांचं आव्हान. एनआर बोरपाडा अगेन्स्ट आपण टीम मनगाव संघाला पाहतोय. जय टाकतो पहिलं षटक. ओ स्विंग अँड मिस. सप्पा पडला. उसळी घेऊन बॉल निघून गेला सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. हा वेगवान बॉल होता, ऑप्शनच्या बाहेर वेगाने हाताळलेला. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकाल. वाईड यॉर्कर करायचा प्रयत्न होता आणि टप्पा पडल्यावर बाउन्स देखील पाहायला मिळालं. निघून गेला डॉटच्या स्वरूपामध्ये. आता स्वीप करायचं होतं पण पुन्हा एकदा बॅटवरती नाही बॉल आला. अजून एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आले. पहिल्या बॉलवरती 6, त्यानंतर एक सिंगल आणि त्यानंतर लगातारचे 2 डॉट, म्हणजे एकंदरीत 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर विदाउट लॉस 7 आकड्यावरती बोरपाडा संघ खेळताना आपण पाहतोय. 5वा बॉल आहे. जय तयार. हा फुल टॉस होता. स्क्वेअर लेगला बॉल. पुन्हा एकदा चुकी घडेल. बघा इनफिल्डच्या आतमध्ये तुम्ही जेव्हा पण फील्ड करत असता तेव्हा तुम्हाला खूप जास्त ऍक्टिव्ह राहावं लागतं. तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड स्ट्रॉंग ठेवावा लागतो, कारण की तुम्हाला विदिन द सेकंड तिकडे रिॲक्ट करायचं असतं. पण इथे चुकी घडली. या आधी देखील जिथे सिंगल एक चिकी सिंगल घेतली होती तिथे देखील रनआउटची संधी होती. आता ते किल होती, पण आता चान्सेस देखील खूप सारे होते रनआउटला. अर्ध्या पिच पर्यंत नव्हता पोहोचलेला. हवेत खेळायचा प्रयत्न केला. स्क्वेअर लेगला बॉल आहे. आता डीप मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत. फेकी करतील. स्ट्रायकर एंडला फेकी झाल्या. 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीनं षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाठलाग चालू आहे 37चा आणि 37चा पाठलाग करताना धाव फळकावरती धावा जाऊन पोहोचल्या गेल्या. त्या म्हणजेच 10 आकड्यावरती. स्वतः इकडनं विजयाकरिता 12 चेंडू 27 ची गरज आहे.
दरम्यान विवेक कांगारू यांचं इथे शुभागमन झालं. वेलकम, मोस्ट वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. तर 2 षटकांचा खेळ समाप्त इथे झालाय. 1 षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 10 आहेत. त्यामुळे विजयाकरिता आता येणाऱ्या 2 षटकांमध्ये बनवायच्या धावा 27, म्हणजे अर्थात 12-27 ची आपल्याला मॅच पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसरा हाताळण्याकरिता बॉलिंग ट्रॅक वरती अनगाव संघाकडनं दीपेश लांडलाय. नीरज आहेत स्ट्रायकर एंडवर. पहिला बॉल हवेमध्ये खेळलाय, उंचीवरती बॉल आहे. जितेन तिकडे जज करतायत आणि आता जजमेंट चुकलंय. संधी होती तिकडे विकेट मिळायची, पण ती संधी गमावली आणि फलंदाज इथे सेफ देखील आहे. धावा देखील 6 मिळतील. बॉल तयार होतोय आता समोरच्या दिशेला, अगदी स्ट्रेट बॅटने, आणि बघाशी कॅच सोडली होती. त्याचं उत्तर देणारा हा फटका, पण आता फिल्डिंग चांगली झाली. आतमध्ये लोटल्या बॉलला आणि त्याच दरम्यान जर पाहिलं तर धावा बनवल्या 2 आणि 2 धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचत आहेत, त्या म्हणजेच 18 आकड्यावरती. धावा फळकावरती आहेत. कॅच घेणं गरजेचं होतं. मागच्या बॉलवरती जितेनने जी चुकी केली आहे, कदाचित ती कॅच कंप्लीट केली असती तर पहिला ब्रेक थ्रू मिळाला असता. हवेत पुन्हा एकदा खेळायचा प्रयत्न केला. एक टप्प्या अखेरीस बॉलला उचलला जाईल लॉंग ऑनला आणि मग लगेच बॉल घेऊन तिथपर्यंत पोहोचले आणि त्याच्या मदतीने एकच धावा आहे. एका धाव्याच्या मदतीने धाव फळकावरती धावा जाऊन पोहोचतात 19 आकड्यावरती. अजून देखील बघा 9 चेंडू आणि 18 ची मॅच आहे, त्यामुळे आता टीम बोरपाडा संघाला अटॅकिंगच खेळावं लागेल, वेगानेच खेळावं लागेल. सोडू दिलंय, बॉलला जाऊ दिलंय. अंपायर म्हणतात की हा वाईट बॉल आहे. एक्साच्या स्वरूपामध्ये धाव मिळते आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव फळकावरती धावा 20. 9 मध्ये गरज आहे 17. 9-17 ची मॅच. ओहो हो हो, वेगवान 30 फरार, बॉल फरार. वाईड यॉर्कर करायचा प्रयत्न केला आणि अगदी योग्य टप्प्यावरती. अक्षर रिप्ले मध्ये पहा. ओव्हर विकेट आले आणि त्यानंतर शफल तर केलं होतं, पण तितकासा फरक नाही पडला. वेग चांगला होता, टप्पा चांगला होता आणि नियंत्रणामध्ये बॉलिंग दिसली. त्या फळकावरती धावा आपण पाहतो आतापर्यंत 4 चेंडू फेकून झालेत, 20 आकड्यावरती आहेत. त्यामुळे 8 मध्ये 17 ची मॅच. अजून एक बॅलन्स पोझिशन मध्ये, पण हे 2 चेंडू आहेत या षटकातील, हे महत्वाचे दोन्ही संघांकरिता. इथे मोठा फटका जर रोखला गेला तर मी म्हणेन की अनगाव पुढे असेल. हवेमध्ये बॉल आहे, हवेत आहे, बॅटची कडा लागली आणि त्यानंतर म्हटलं होतं ना की विकेटची गरज आहे. या पोझिशनला विकेट आल्यानंतर मॅच मध्ये जरूर दबाव येतो बॅटिंग लाईनअप वरती आणि तेच पाहायला मिळालंय. धक्का बसताना फलंदाज बाद. फळकावरती धावा 20 वरती 1 अशी परिस्थिती पाहतोय. 5 चेंडू फेकून झाले. शेवटचा अंतिम बॉल, जशी की आपण चर्चा केली होती की बघा हे 2 शेवटचे अंतिम बॉल आहेत, त्याच्यावरती खूप काही लिहिलंय. महत्वाचे बॉल होते ते दोन्ही पण आणि तेच पाहायला मिळालं. शेवट लास्ट अंतिम सेकंड लास्ट बॉल वरती
विकेट आला आणि त्यानंतर आता शेवटचा अंतिम बॉल आहे आणि फेस करण्याकरिता अजून एक तडाखेबाज बॅटर यश तांदळे आल्या प्रहार करतायत तिकडे कव्हर्सला क्षेत्ररक्षक आहेत. अजून एक विकेट, वन मोर विकेट डाऊन, बॅक टू बॅक. 2 चेंडूवरती 2 विकेट मिळाले आणि आता मॅचची परिस्थिती देखील बदलती आहे कारण की विजयाकरिता 6 चेंडू 17ची मॅच बाकी राहील. दोन शतक कंप्लीट झालं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा टीम एनआर बोरपाडा टीमचे आहेत ती म्हणजे टोटल 20 आकड्यावरती. त्यामुळे विजयाकरिता 6 चेंडू आणि 17ची गरज आहे. 6 चेंडू 17. षटक क्रमांक 2 जे मी म्हणेन की खूप चांगलं पाहायला मिळालं. अंतिम बॉलवरती 2 विकेट मिळवले ओपनिंग पेअर्स मधले, ओपनिंग टॉप 3 बॅटर मधले 2 बॅटर त्यांनी माघारी परतवले. पण ओपनिंग पेअरचा बघा नीरज आहेत आणि नीरजच्या समवेत आता बॅटिंग करण्याकरिता नवीन बॅटर बोरपाडा संघाकडनं जय आलेत. आणि शेवटचं अंतिम षटक हाताळण्याकरिता अनगाव संघाकडनं बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय हर्षद कौसुबत. वेळ वाचवा. बोलतोय मॅच कडे. बॉल तयार होत आहे. 6 मध्ये 17ची गरज आहे. षटक क्रमांक 3. ओ कार्पेटच्या साहाय्याने खेळलेत. बॅटचा टोला लागला ऑन साइडला, मिड विकेटला बॉल आहे. उचलला जाईल, फेकी केली जाते आणि रनआउटची संधी होती इकडे. रनआउट पेक्षा मी म्हणेन की या पोझिशनला 1-1 2-2 धावा महत्वाच्या आहेत. त्यामुळे आता 2 धावा पहिल्या चेंडूवरती आल्यात. 5 मध्ये 15ची मॅच अजून देखील आहे. नीरजकडे क्षमता देखील आहे. नीरज एखादा मोठा फटका जोडला जर नीरजच्या बॅटमधनं आला तर मग तो थांबणार देखील नाही आणि त्याच प्रयत्नात ते सध्या तरी. पहिलाच बॉल टोला लागला, त्याचाच मुळे कार्पेटच्या साहाय्याने मिड विकेटला उचलला गेला तो बॉल. पण अजून 5-15ची मॅच तर ऑन आहे. 2 मोठे फटके ही मॅचला वळणच देऊन टाकेल. ओ चांगला बॉल, अपील स्ट्रॉंग आणि त्यानंतर एकदा फळकावरती बनवली. लेग बाईच्या स्वरूपामध्ये एकदा फळकावरती बनवली गेली आणि एका धावेच्या मदतीने धाव फळकावरती धाव वाढतीये देखील. धावा जाऊन पोहोचला 23 आकड्यावरती. पायावरती बॉल आदळला गेला. 4-14ची मॅच. इथे पहा जय पॅकफुटला गेलेत, बॉल उडवलाय, उंची आहे आणि कॅच ड्रॉप केली. बॉल बॉर्डर लाईनच्या पलीकडे. धावा 4. बघा अनगाव संघाच्या चुका भरपूर घडत आहेत. याच 1-1 2-2 सिली मिस्टेक्स आहेत त्या तुम्हाला
या मॅच पासून दूर घेऊन जात आहेत. 3 चेंडू 10ची गरज आहे. पहिल्या षटकात कॅच सोडली होती, इथे देखील कॅच सोडली आणि या मोमेंट वरती कॅच फार महत्वाची आहे. पुन्हा हवेत बॉल आहे, इथे लीडिंग एज लागली आणि पुन्हा एसटी रक्षक पोहोचले होते पण कॅच ड्रॉप झाली आहे. बघा विकेट तुम्हाला इथून इम्पॅक्ट करत नाहीच आहेत, कारण की तुम्ही येणारे काही चेंडूंवरती संपूर्ण 10चे 10 विकेट नाही घेऊ शकत, त्यामुळे ऑल आउट तर नाही संगवणार. पण जेव्हा तुम्ही कॅचेस सोडता तेव्हा इम्पॅक्ट काय होतो की त्या 1-1, 2-2 धावा बनवल्या जातात, त्या समोरच्या संघाला मॅच मध्ये जिवंत ठेवतात. 2 चेंडू 9ची गरज आहे. 1 6 1 ट्रिपल, 2 6 1 6 चौकार, हे सगळे इक्वेशन हे तर्क लागू शकतात. हवेत खेळल्यात, उंचीवरती बॉल आहे, डिस्टन्स कव्हर किती होईल पाहावं लागेल. जितेन तिकडे जज करताय पण बॉल निघून गेला बॉर्ड लाईनच्या पलीकडे. हेनार बोरपाडा म्हणतीये की मॅच अजून जिवंत आहे. हीच मी तुम्हाला म्हणत होतो की कॅचेस सुटतात किंवा जेव्हा तुम्ही रनआउट घालवत असता, मिसफिल्ड करता, तेव्हा काय घडतं की तेव्हा तुम्ही 1-1, 2-2 धावा ज्या एक्स्ट्राच्या स्वरूपात देता, कॅच सुटल्यानंतर 2 धावा पळवल्या जातात, 1 पळवली जाते. या धावा कुठेतरी शेवटच्या अंतिम चरणामध्ये जेव्हा मॅच येते तेव्हा इम्पॅक्ट करत असतात खूप साऱ्या. आणि आता मी म्हणेन की त्याचा बेनिफिट जरूर झाला. 1 चेंडू 3ची गरज आहे, कदाचित त्या धावा वाचवल्या असतात तर 1-6, 1-7, 1-8 असं परिस्थिती राहिली असती. पण आता जे हातात आहे तेच घेऊन तुम्हाला पुढे चालावं लागेल. दरम्यान नांदिटणे गावचे उत्कृष्ट क्रिकेटर आणि त्याचबरोबर उत्कृष्ट बॉडी बिल्डर सन्माननीय आकाशजी ठाकरे साहेब यांचे इथे शुभागमन झालंय. वेलकम. हवेत खेळल्यात, आता बॉल देखील उंचीवर आहे, डिस्टन्स झालंय तितकं कव्हर आणि 2 चेंडू 9ची मॅच. म्हटलं होतं ना की नीरजकडे अशी क्षमता आहे की नीरजच्या बॅटमधनं एक मोठा फटका आला तर नीरज मॅच समाप्त करू शकतो आणि तेच दाखवलं, जिंकली या मॅच. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. मुक्काम पोस्ट तालुका